नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत सात्विक फॅशन वाचवण्यासाठी जी कॉम्पिटिशन हे अर्णव ईश्वरी करत होते. त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना आता कोण जिंकणार ह्या गोष्टीसाठी वाट पाहावी लागत आहे. थोड्याच वेळात सगळ्यांनी आता अनाऊन्समेंट करण्याचे ठरवलेले असते आणि मग वेळ आलेली असते. हे फॅशनचं जे काही स्पर्धा होती ती व्यक्ती कोण जिंकणार याच्यासाठी सगळेजण आतुर झालेले असते खरं नाव ऐकण्यासाठी. आता ती वेळ जवळ आली आणि त्या क्षणाला जेव्हा नाव घेतलं जातं ना विजेत्याचं, त्यावेळेला सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. नाव असतं अर्णव आणि ईश्वरी. आपण पाहू शकतो कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कुणाच्या नाही. नम्रता मात्र रडकुंडीला आलेली असते, रडायचीच बाकी असते. दुसरीकडे आपण हेही पाहू शकतो घरातली मंडळी सगळीजण खूप खुश असतात. ज्या नावाची सगळेजण वाट पाहत होतात, आतुर होते सगळेजण, तर ते नाव आहे अर्णव आणि ईश्वरी. हे ऐकल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडून गेलेले बघायला मिळत आहे. त्याच्यातच देशमुखबाई आणि वल्लवी देखील आहे. तर इकडे आनंदाचा जल्लोष सुरू होतो आणि आपली ईश्वरी इतकी घट्ट अशी अर्णवला मिठी मारते. तिने सात्विक फॅशन वाचवण्यासाठी ही सगळी मेहनत केली होती. आईच्या नावाने उभी केलेली अर्णवची कंपनी सात्विक फॅशन वाचलं, शेवटी वाचलंच आज. इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट पण त्या कंपनीला मिळालेले, त्यामुळे तर यशाची जी चव आहे ती काहीतरी वेगळीच असते हे आता जाणवायला आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे देशमुखबाईचं तर तोंडाची चवच पळून गेलेली. तर बाहेर आपण पाहू शकतो की अर्णवचे वडील कसे बसे आपल्या उदयकांच्या तावडीतनं सुटलेले असतात आणि एका व्यक्तीकडनं लिफ्ट घेऊन ते त्या ठिकाणापर्यंत पोचले जिथे अर्णव आणि ईश्वरीचा कार्यक्रम चालू आहे. ते पोचल्यानंतर त्यांना थँक्यू म्हणतात आणि मग आतमध्ये पळत सुटतात. त्याच्या मागे उदयकांत पण आलेला असतो. थांब दादा असं आरडाओरडा करत. पण रमाकांत एकदम 120च्या स्पीडने पळत सुटलेला आहे. त्याला तर असं झाले कधी माझ्या मुलापर्यंत जाऊन मी पोचतोय आणि वल्लवी आणि उदयकांतचे जे काही प्लॅन होते ते सगळे काही मुलांना सांगतोय. आजपर्यंत इतकी संकट घरावरती पाठवणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ही उदयकांत आणि वल्लवीच होती. हे सत्य सगळ्यांसमोर सांगायचं आहे. त्याच्यासाठी आता तो दारापर्यंत पोचला. मात्र गार्ड्सनी त्यांना थांबवले. तुम्ही आत जाऊ शकत नाही, तुमच्याकडे पासेस नाही असं म्हणत रोखून धरलेलं असतं. पण आता इथे दयाची भीक मागू लागतात रमाकांत. मग ज्यावेळेला ते सांगतात ना मी अर्णवचा वडील आहे, तर त्यावेळेला ते लोक त्यांना आत जाऊ देतात, त्यांच्यासमोर हात जोडतात. तर त्या लोकांना कीव येते आणि मग जाऊ देतात. ते क्षण नेमकी वल्लवी वाईट वाटतं म्हणून बाहेर आलेली असते, कारण तिला माहिती की हा पळून गेला आहे तर हा इथे कुठल्या क्षणी पोचू शकतो. तिची नजर सतत दाराकडे होतीच आणि घडलंच. रमाकांत आत शिरला आहे. आता तो अर्णव आणि ईश्वरीच्या एकदम जवळ जाऊन पोचलेला आहे. इकडे स्टेजवरती नाव अनाऊन्स झाले अर्णव आणि ईश्वरीचं. ते दोघंजणं ट्रॉफी घ्यायला आलेले असतात. पण आपला जो अर्णव असतो तो सगळ्यांसमोर रिक्वेस्ट करतो की ही जी काही मेहनत होती, हे जे काही फळ आम्हाला मिळाले ते आमच्या कुटुंबामुळे मिळाले. तर माझी अशी इच्छा आहे माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी पण इथे यावं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही ट्रॉफी स्वीकारावी. मग सगळेजण स्टेजवर जातात. सगळ्यांनी आता मिळून ती ट्रॉफी स्वीकारलेली असते आणि 1 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जो चेक असतो तोही देण्यात येतो. तोही सगळी फॅमिली मिळून घेतात. इतकं सुंदर ते वेळेला वाटत असतं ना. खरंच विजय म्हणजे काय असतो हे ह्यांना पाहिल्यावरच आपण समजू शकतो. दुसरीकडे आपण पाहू शकतो की रमाकांतला थांबवण्यासाठी वल्लवी आणि उदयकांत त्याच्या मागे धावू लागतात. पायऱ्यांनी जेव्हा तो वर जात असतो ना, उदयकांत त्याच वेळी त्याला धरतो आणि त्याच्या मानेमध्ये एक इंजेक्शन खूप असतो आणि टोचून मग तो बाजूला होणार. त्याच वेळेला श्रीकेंसोबतची त्यांची एक मैत्रीण असते, तिने हे सगळं पाहिलेलं असतं. ती जोरात ओरडते आणि तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने उदयकांत सावध होतो. रमाकांतला पळायला तेवढाच वेळ मिळाला. आता रमाकांत तिथून पळ काढू लागतो, पण उदयकांत त्याला पकडून ते इंजेक्शन आणखी जोरजोरात टोचू लागतो. त्याला फार दुखत असतं, फार वेदना होत असतं आणि त्या मुलीच्या आवाजामुळे उदयकांत घाबरून मग आता काय करावं सुचेना म्हणून रमाकांतला सोडून देतो. रमाकांत तिथून त्या मुलीच्या बाजूने पळून जातो. आता हे सगळं काही इथे आपल्या शिर्केंसोबतची जी आलेली मंजुळा असते ना तिने पाहिलेलं असतं. आता वल्लवी त्या उदयकांतला खुणवू लागते की जा मागे, ती मुलगी तुला पाहतीये, तिने तुला ओळखलं तर काही प्रॉब्लेम होईल. तर आता ती त्याला काढून देते तिथून. आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी ती तिथून पुढे अर्णव आणि जिथे ईश्वरी असतात ना तिथे जाऊ लागते आणि त्या मुलीला न दिसताच तिथूनच माघारी फिरते. जेव्हा ती मंजुळा बघायला येते ना हा व्यक्ती कोण होता, त्याच्यासोबत कोण होतं, त्याला माहिती होतं की कोणतरी त्यांना इशारा करते की जा. पण 2 व्यक्ती होती, एक बाई आणि एक पुरुष. पण ते कोण आता हे तिला माहीत नाही.
कारण ती जेव्हा पाहायला गेली तेव्हा तिथे कोणीच नसतं. आता रमाकांत जिथे ईश्वरी आणि अर्णव असतात ना उभे, तिथे जाऊन पोचलेले असतात. इथे छान पोज वगैरे द्यायचं काम चालू असतं अर्णव ईश्वरीचं. एवढी मोठी ट्रॉफी मिळाली म्हटल्यावर. तर त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष बाबांकडे जातं. बाबा आले, ह्या गोष्टीचा आनंद तिला किती तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. आता ती अर्णवला आठवण देते, आजपर्यंत आपण जे काही केले, जे काही भोगले ते सगळं विसरून जायचं, बाबांना स्वीकारायचं. आणि आज जो विजय झाला आहे, बाबांना आपण वचन दिलं होतं ना, आपण विजय झाल्यानंतर बाबांना छानसं डिनर बनायचं, तर ते तुम्ही आज पूर्ण करा तुमचं वचन. ईश्वरीने अर्णवला गळ घातली की आज तुम्ही बाबांना बाबा म्हणून हाक मारा. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आपल्या आईच्या नावाची जी कंपनी ती आज आपण वाचवली, बाबांचा आशीर्वादच समजायला हवा. आजपर्यंतचे जितके गिले शिकवे होते ना, जे काही मनमुटाव होते, ते सगळे विसरून जा असं म्हणत ईश्वरी ती बाबांना हाक मारून बोलवा अशा विनंती अर्णवकडे करू लागतो. तर बाबा त्यांच्या दोघांकडे एकटक पाहत असतात. ते मनात विचार करत असतात की हीच वेळ आहे वल्लवीचं आणि उदयकांचं सगळं सत्य घरच्यांना सांगायला हवं, नाहीतर आणखी काही घटना घडून जायची. तर त्याला घाई झाली आहे सांगण्याची की सत्य काय आहे. त्यामागे एवढं सगळं करणारे, राजकारण करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून वल्लवी. पण इथे जेव्हा तो पोचला आहे तर इथे वेगळंच माहोल असतो. आता सगळेजण ते आले, त्यांच्याकडे पाहू लागतात की आश्चर्य वाटतात की इतके दिवस कुठे होते आणि अचानक कसे काय आले. त्यांची अवस्था, त्यांचा चेहरा, त्यांच्या कपड्यांची अवस्था इतकी बिकट असते. ते पाहून थोडासा संशय ईश्वरीला येतो. पण काय झालं, ज्या वेळेला ईश्वरी अर्णव बाबांकडे पोचतात ना, तर बाबा त्यांच्यासमोर उभे असतात. तर आपला अर्णव हा त्याच्या बाबांना म्हणू लागतो, बाबा आपण जिंकलो, आपण आपल्या आईच्या नावाची कंपनी वाचवली. आणि इतका इमोशनल सीन असतो ना त्यावेळेला. हा रमाकांत असतो ना त्यावेळेला इमोशनल होऊन मुलाकडे पाहतो. आज आपल्या मुलाने आपल्याला बाबा अशी हाक मारली, ही गोष्ट त्याच्यासाठी खरंच खूप मोठी. आता ते त्यांच्यामध्ये काय बोलणं होते हे पाहण्यासाठी वल्लवी तातडीने त्याच्या मागे आलेली असते. आणि रमाकांत अर्णवशी बोलत असतो की तू मला बाबा म्हणून हाक मारलीस का. तर तो म्हणतो, हो बाबा, बघा आपण ट्रॉफी जिंकली, आपण सात्विक फॅशन वाचवलं, आईचं नाव वाचवलं, तर तू मला बाबा म्हटला, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आज मी भरून पावलो, आज माझा दिवस इतका सुंदर गेला आहे असं समज हवं. तर आता मला श्वास सोडायलासुद्धा काही हरकत नाही असं म्हणत असतानाच ते खाली चक्कर येऊन पडतात. त्यांना अर्णव सावरतो, हातावरती झेलतो आणि बाबांना विचारू लागतो, हे काय झाले. सगळेजण आश्चर्यचकित, इतक्या घाई गडबडीत काय घटना घडली. तर अंजली पण पुढे येते आणि बाबांना हाताला धरून मानेला हात खाली घालून विचारू लागते, बाबा काय झालं आहे तुम्हाला, काय होतं आहे. तर बाबा त्यांना सांगू लागतात की तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगायची. अर्णव तुझा एक व्यक्ती विश्वासघात करते, त्या व्यक्तीला ओळखतो. आणि हे सगळं काय बोलतं आहे बाबा तुम्ही, असं तो विचारतो ना, त्यावेळेला तो सांगतो की मला सांगायचं आहे तुझा विश्वासघात करते एक व्यक्ती. एवढे शब्द बोलतो आणि रमाकांत तिथेच प्राण सोडतो. शेवटचा श्वास घेतला त्यांनी, डोळे मिटले आणि तोंडातनं फेस बाहेर पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच भीती आहे की हे अचानक असं काय घडलं. सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. त्यांच्या तोंडातनं फेस बाहेर पडू लागतो, विषारी फेस. अंजली रडत असते, बाबा बाबा डोळे उघडा, काय झाले बाबा. तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती इथे भीतीचं वातावरण आहे. अचानक हे सगळं काय घडलं. रमाकांत आला, 2 शब्द काय बोलला आणि त्याच्यानंतर डोळे काय मिटले. ही घटना कोणाला पचविण्याशीच झाली. इतका आनंदाचा क्षण होता, ईश्वरी अर्णव जिंकले ह्या गोष्टीचा क्षण होता. आणि बाबांनी हे काय सांगितलं आणि डोळे का मिटले, बाबांना नक्की काय सांगायचं होतं, ही गोष्टच आपल्या अर्णवला समजलीच नाही. अर्णव शॉकमध्ये, प्रत्येकाला शॉक बसले, सगळेजण रडू लागले. रमाकांतला आवाज देऊ देऊ उठवू लागले. रमाकांत मात्र काही हालेनासं झालं आहे. हश. ईश्वरीच्या ह्या वल्लवीच्या मात्र जीवात जीवाला हा बरं झालं, हा बेशुद्ध झाला, हा काहीच बोलला नाही. या गोष्टीची तिला खरंच मनापासून देवाला ती आभार मानते की देवा तू वाचवलं म्हणून. आता इकडे आपण पाहतोय डॉक्टर आले आणि अर्णव विचारतो, बाबा कसे आहेत. डॉक्टर सांगतात की त्यांना आपण गमावून बसलो आहे, त्यांनी शेवटचा श्वास घेतला, ते हे जग सोडून गेले. ही ज्या वेळेला गोष्ट बोलली जाते अर्णव हायपर होतो. हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही. आजी मात्र आता कोसळते खाली आणि रडू लागते. झालं, ज्या गोष्टीची भीती होती, जी गोष्ट स्वप्नातही पाहिली नव्हती, ती गोष्ट घडली. रमाकांत हे जग सोडून गेला. तर अंजली मात्र म्हणते की बाबा तर आत्ताच तर आले होते, बाबा असे कसे आम्हाला सोडून जाऊ शकता. नाही नाही, हे खोटं असेल. तर अर्णव पण इथे रडू लागतो आणि म्हणू लागतो की नाही 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 डॉक्टर,
आपण मोठ्या हॉस्पिटलला नेऊ बाबांना, काहीतरी तुमची गफलत झाली, काहीतरी गफलत झाली, बाबा असे सोडून जाऊ नाही शकणार. अंजलीने हंबरडा फोडला, बाबा बाबा. तर अर्णव पण ती अंजलीला म्हणतो की नको ना रडूस तू, थांब ना, आपण डॉक्टरांकडे दुसरीकडे नेऊ ना त्यांना. मामा म्हणू लागतात की नाही बाळा, त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे, ते हे जग सोडून गेलेले आहे, हे सत्य आहे. बस आता इथे अंजलीचा मात्र टाहू फुटला. आपले बाबा आपल्याला सोडून एवढ्या लवकर का गेले म्हणून. वल्लवीची नाटकं सुरू झाली. मला गरगरल्याने होते, मला चक्कर आल्यासारखं होतं, हे काय होऊन बसलं असं म्हणत ती खाली कोसळते, चक्कर येऊन पडते आणि तिला सावरण्यासाठी सगळी फॅमिली पुढे येते आणि तिला धरून मग बसवलं जातं. सगळेजण म्हणतात की काय झालं वल्लवी. वल्लवी म्हणते मला खूप मोठं शॉक लागला आहे, हे काय होऊन बसलं, आत्ताच तर आले होते रमाकांत भाऊजी आणि इतकी प्रेमाने बोलते जणू काय मी काही केलंच नाही आहे. बापरे. तर दुसरीकडे आपण पाहतोय शिर्के आत येतात आणि म्हणू लागतात की देवसरे तुम्हाला अर्णव सर बाहेर बोलवत आहे. तर मामा म्हणू लागतात की त्याची अवस्था नाही, पाहिली ना कशी परिस्थिती त्याची, त्याचे बाबा हे जग सोडून गेले, ही गोष्टच त्याला पचलेली नाही. देवसरे कशाला बोलवत आहे, आकाश तू जा आणि बाहेर काय म्हणताय देवसरे बघ. शिर्के आणि आकाश हे दोघंजणं बाहेर जातात. तर अर्णवला मामा म्हणू लागतात की बाळा स्वतःला सावर आणि घाबरू नकोस, आता आपल्याला हे काय परिस्थिती तिला सामोरे जायचे, स्वतःला सावरायला हवं, प्रत्येकाची काळजी घ्यायला हवी असं म्हणत इथे त्याचं मन शांत केलं जातं. तर शिर्के आणि आकाश बाहेर येतात. देवसरेला विचारतात की काय झालं. तर देवसरे सांगू लागतात की डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की ही बॉडी पोलिसांकडे पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरांकडे पण द्यावी लागेल, कारण त्यांना डाऊट आहे की त्यांच्या शरीरात काहीतरी विषारी गोष्ट गेली आहे ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ती गोष्ट शोधून काढण्यासाठी इथे त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. तरी ह्या गोष्टीची परमिशन आहे का. तर आता दादाला विचारायला हवं असं शिर्केंना वाटतं. पण आकाश म्हणतो की नाही, दादाची परिस्थिती पाहिली कशी, दादाला हे जर कळलं तर दादा जास्त शॉकमध्ये जाईल. आत्ता पोलिसांच्या ताब्यात आपण बॉडी देऊया, काय रिपोर्ट येतो आहे त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. तोपर्यंत दादाला यातलं काहीच सांगू नका की त्यांचा घातपात झाल्याची शक्यता आहे. तर ही गोष्ट आता फक्त शिर्के आणि आकाश यांच्यामध्येच राहणार गुप्त. दुसरीकडे आपण पाहतोय सगळेजण शॉकमध्ये आहे, काय झालं आहे, काय होऊन बसले. आणि ज्यावेळेला आकाश येतो ना तर आकाशला विचारलं जातं काय झालं, डॉक्टर बाहेर देवसरांनी का बरं बोलवलं. तर आकाश सांगू लागतो की बॉडी पोस्टमॉर्टमला द्यायची आहे, तर ती उद्या मिळेल, मग आपण त्याची अंत्यविधी करू शकतो. आता सगळेजण घरी आलेले असतात आणि आकाश आणि मामा तिकडे गेलेले असतात जिथे पोस्टमॉर्टमला बॉडी देण्यात येते. तर अर्णवजवळ ईश्वरी जाऊन बसते आणि बाबांच्या काही चांगल्या आठवणी सांगू लागते. बाबांना नेहमी वाटायचं तुम्ही त्यांना हाक मारावी बाबा म्हणून. त्यांना खूप अशी इच्छा होती की तुम्ही त्यांना बाप म्हणून स्वीकारावं. आणि बघा ना काळाने घाला घातला, ज्यावेळेला तुम्ही बाबा म्हणून त्यांना हाक मारली त्यांचे जगण्याचे दिवस होते, आनंद व्यक्त करण्याचा दिवस होता. आणि हे बघा ना काय घडून बसलं. बाबांनी तुम्ही हाक मारली बाबा म्हणून आणि त्याच वेळेला जीव सोडावा, इतकं कमनशिबी असावं का आपल्या वाट्याला. आईचं प्रेम तर नाहीच नाही, बाबांचं प्रेम येणार त्याच वेळेला देवाने आपले बाबा पण आपल्याकडनं काढून घेतले. ही गोष्ट ज्या वेळेला ईश्वरी बोलते ना त्यावेळेला डोळ्यात अश्रू टपटप टपटप अर्णवच्या पडू लागतात. हंबरडा फोडतो, जोर जोरात रडू लागतो आणि ईश्वरी त्याला उराशी कवटळून तीही रडू लागते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अंत्यविधी करून आल्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला असतो आणि तो रिपोर्ट असा आहे की त्यांच्या शरीरात विषारी गोष्ट सापडली, त्यांचा घातपात कोणीतरी केलेला आहे, त्यांच्या मानेवर इंजेक्शन टोचून ते विषारी पदार्थ त्यांच्या नसेत पाठवून त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे. हे सत्य पोलिसांनी ज्यावेळेला अर्णवला सांगितलं त्यावेळेला सगळ्यांना शॉक बसला. अशी कुठली व्यक्ती असू शकते जिने त्यांचा जीव घेतला असेल, असं कोण होतं त्यांच्या वाईटावरती ज्यांनी सरळ त्यांचा जीव घेऊन टाकला. खूप मोठी गोष्ट आहे ही. आता सगळेजण शॉकमध्ये की कोण मारू शकतं आपल्या बाबांना. वल्लवी मात्र तिची प्लॅनिंग करते. उदयकांतला सांगते की लवकरात लवकर तू इथून पळ काढ, कारण तू जर सापडलास तर मी पण सापडले जाईल, आपल्या दोघांची पण वाट लागेल. आता पोलिसांनी सांगितले की घातपात झाला आहे तर त्यांचा शोध मोहीम सुरू होईल. काही दिवस अंडरग्राऊंड सापडू नकोस, तू जर सापडला तर माझी पण वाट लागेल असं म्हणत उदयकांतला पळून जायचा सल्ला इथे वल्लवीने दिला आहे. मात्र बाबांच्या
फोटोसमोर उभं राहून आपल्या अर्णवने शपथ घेतली आहे की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. ज्या कोणी व्यक्तीने त्यांचा जीव घेतला आहे त्याला आता अर्णव सोडणार नाही. आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला अजून खूप पाहिजे आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.